चंद्रमोहन यांच्या दोन गोष्टी होत्या. एक म्हणजे मद्याचं त्यांना व्यसन लागलं होतं. काय होतं ना, पैसा येतो, माणसाला प्रसिद्धी मिळते, यश मिळतं, लोकप्रियता मिळते, एक स्टेटस मिळतो इंडस्ट्रीमध्ये, समाजामध्ये, की त्याला जोडून व्यसनं पण माणसाला लागतात. तर त्यांना 2 व्यसनं होती. एक म्हणजे मद्याचं व्यसन आणि एक म्हणजे घोडेस्वारीचं त्यांना होतं. म्हणजे रेसिंगचा त्यांना प्रचंड नाद होता. आणि त्यांनी स्वतःची एक घोडी सुद्धा पाळली होती, ज्याचं नाव कांता होतं. ते म्हणजे मी तुम्हाला सांगते, की अशा पद्धतीने ते रेस कोर्सवरती प्रसिद्ध होते, की बुक मेकर्स असतात रेस कोर्सवरती. ज्यांच्याकडे चेकबुकवरती त्यांच्या सह्या घेण्यासाठी लोकांच्या जे घोडे बोली लावतात किंवा काय त्यांच्या चेकबुकवर आपल्या सह्या घेण्यासाठी जे उत्सुक असतात त्यांना बुक मेकर्स म्हणतात. तर ते बुक मेकर्स वाट बघायचे, की चंद्रमोहन कधी येतायत. आणि चंद्रमोहन अनेक शर्यती त्या घोड्याच्या हरले सुद्धा. त्यांना नुकसान पण त्याच्यामध्ये झालं आणि जसं आज आता गॉसिप वगैरे केलं जातं, त्या काळामध्ये फिल्म इंडिया नावाचं एक मॅगझिन होतं. त्या मॅगझिनमध्ये या बातम्या छापून यायच्या, की एवढे लाख चंद्रमोहन हरले घोड्याच्या रेसमध्ये वगैरे.